नमस्ते विद्यार्थींनो, समकालीन मराठी कथा या कथासंग्रहामधील शेवटची कथा आपण पाहत आहोत। या कथेचा अर्धा भाग आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला आहे। राहिलेला जो भाग आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कष्टाची भाकरी या कथेमधील विनायक हे जे काही पात्र आहे, हे पात्र आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की स्वतःची जी काही द्राक्ष बाग आहे, या द्राक्ष बागेचं जे काही कर्ज आहे ते त्याला फेडता आलं नाही आणि त्यामुळे त्याला आपली सगळी शेती आपल्या चुलत चुलत्याला गहाण द्यावी लागली किंवा चुलत चुलत्याकडे गहाण ठेवावी लागली आणि त्याच्याकडनं बँकेसाठी जे काही कर्ज काढलं होतं ते कर्ज फेडण्यासाठी पैसे घ्यावे लागले आणि त्या सगळ्यामुळे ते कर्ज फेडण्यासाठी पैसे घेऊन कर्ज फेडलं, परंतु पुढे हळूहळू त्याला पुढे कुठलंच काम मिळालं नाही आणि काम न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं वैफल्याची अवस्था त्या ठिकाणी त्याच्यावर आली। कारण आपण एवढं शिकून ग्रॅज्युएट शिकलेला हा जो काही विनायक आहे, याला कुठेही पुन्हा कोणाच्या हाताखाली काम करण्याची इच्छा नसते। त्याला वाटत होतं की आपण बीकॉम झालोय तर आपल्याला कुठेतरी नोकरी मिळावी, म्हणून तो खूप सारे प्रयत्न करतो। वेगवेगळ्या ठिकाणी तो आपल्या ओळखीने जातो आणि आपल्याला नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतो, पण त्याला प्रत्येक ठिकाणी निराशाच त्याच्या पदरी पडते, त्याला कुठेही नोकरी मिळत नाही। आणि मग अशा अवस्थेमध्ये घरामध्ये घर कसं चालवावं हा मोठा प्रश्न त्याच्या बायकोला असतो। परंतु कसं तरी जेमतेम वस्तू वापरून ती ठिकाणी घर चालवत असते, परंतु पुन्हा येण्याचा कोणताही पैसे येण्याचा कोणताही मार्ग तिला जेव्हा सापडत नाही तेव्हा तिला असं वाटतं की आपल्या नवऱ्यानं काहीतरी काम करावं। म्हणून ती स्वतःच्या नवऱ्याला सुचवते की तुम्ही शेजारचा जो काही नाना गवंडी आहे त्याच्या हाताखाली काम करा, आपल्याला 300 रुपये रोज त्या ठिकाणी मिळू शकेल। परंतु एवढा शिकला सवरलेला आपण आणि एवढा बागायतदार शेतकरी कोणाच्या हाताखाली कसं, गवंड्याच्या हाताखाली कसं काम करणार या विचारानंच त्याला कसं वाटत होतं, कसं तरी वाटलं आणि तो त्या ठिकाणी ते काम करण्यासाठी नकार देतो। तो त्याच्याकडे कामाला जात नाही आणि मग अशा अवस्थेमध्ये हळूहळू त्या ठिकाणी त्याला आकडे लावण्याचा जुगारीचा धंदा जो आहे तो जुगार खेळायला त्याने सुरुवात केली। हळूहळू जुगार खेळायला लागल्यानंतर जुगारीवर वेगवेगळे आकडे तो लावायला लागला आणि आकडे लावता त्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे काही आवड आपण म्हणतो की त्या आवडीने त्याला ग्रासून टाकलं आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी तो ज्यावेळेस आकडा हारायचा त्यावेळेस दारू प्यायचा आणि कधी कधी आनंदाने सुद्धा आकडा लागला म्हणून सुद्धा दारू प्यायचा। अशा वैफल्याच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये दिवसभर आणि रात्रभर फक्त आकडा आणि आकडा अशाच पद्धतीचा विचार त्याच्या डोक्यामध्ये असायचा। मग अशा या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी लोकांना तो जेव्हा रस्त्याने जायचा त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला कोणीही जुमानत नव्हतं आणि त्याने ज्यावेळेस विचार केला की आपण नोकरीही करावी, परंतु अशा दारुड्या आणि आकडेबाज माणसाला सुद्धा कोणी नोकरी द्यायला तयार नव्हतं। मग अशा अवस्थेमध्ये त्याचं जे काही राहणीमान आहे ते राहणीमान पूर्णतः वेगळं झालं होतं। केस त्या ठिकाणी पिंजरलेले होते, दाढीचं खुंट वाढलेलं होतं आणि अशा अवस्थेमध्ये तो गावभर नुसता हिंडायचा, कारण आकड्याशिवाय दुसरा विचारच त्याच्या मनामध्ये कधी नसायचा। मग ज्यावेळेस आपण म्हणतो की एखादा ज्यावेळेस पुलाच्या खोल पाण्यामध्ये पडतो आणि त्याला पोहता येत नाही, अशा वेळेस तो काय करतो, गटांगळ्या खातो। अगदी अशीच अवस्था या विनायकची त्या ठिकाणी झाली होती आणि मग आकडा हमखास लागण असे वेगवेगळे गैरसमज त्याच्या मनामध्ये असायचे। मग उठल्या रोज तो बघायचा की त्या ठिकाणी पेपरामध्ये कार्टूनच्या चौकोनामध्ये गुप्त आकडा यायचा, कधी तो आकडा लावायचा तर कधी तो त्या ठिकाणी हिशोबात येणारे आकडा म्हणून वापरायचा, तर कधी गाड्यांच्या नंबर प्लेटवरच्या आकड्यांच्या बेरजा करून तो शुभांक म्हणून त्या ठिकाणी वापरायचा। म्हणजे खूप सारे युक्त्या आणि क्लुप्त्या त्या ठिकाणी आकडे लावण्यासाठी तो वापरायचा। पण विनायकला कधी कधी आकडा लागायचा आणि आकडा लागला तर आनंदाने तो दारू प्यायचा आणि आकडा नाही लागला तर दुःख पचवण्यासाठी सुद्धा तो दारू प्यायचा। म्हणजे हळूहळू त्याला व्यसन त्या ठिकाणी लागलं होतं। मग अशाच अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्याला कधी पैशाची गरज पडली तर कोणी त्याला जवळ सुद्धा उभे करत नव्हते, कारण दारूबाज आणि आकडेबाज लोकांवर कोणीही विश्वास ठेवत नाही, तसा विनायकवरही कोणी विश्वास ठेवत नव्हता। मग हळूहळू त्याच्या चुलत चुलत्याने घर पण त्या ठिकाणी खाली करून घेतलं, त्याला घरातून बाहेर काढलं आणि त्याचं जे काही भांडी होती ती भांडी रस्त्यावर फेकून दिली। मग अशी तुटकी फुटकी भांडी घेऊन तो जाणार कुठं, म्हणून शेवटी त्यांनी झोपडपट्टीत एक त्या ठिकाणी गलिच्छ अशा झोपडपट्टीमध्ये एक खोली घेतली आणि त्या ठिकाणी आपल्या मुलांना नेऊन ठेवलं आणि अशा या तुटक्या फुटक्या घरात
तुटक्या फुटक्या भांड्यांसह आपला संसार विनायकची बायको करू लागली. आणि अशा या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्या मुलांना काहीही मिळत नाही म्हणून आपण आपल्या घरासाठी तरी लढावं असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला. परंतु स्वतःकडे पैसे नव्हते. सरपंच, ग्रामसेवक सर्वच चुलत्याच्या बाजूने असल्यामुळे त्याला त्या चुलत्याविरुद्ध कोर्टात सुद्धा जाता आले नाही. तो निमूट आपल्या गलिच्छ वस्तीत घेतलेल्या खोलीमध्ये राहायला लागला. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्याला एक दिवशी असं वाटलं की आपण एक असा आकडा लावा की जेणेकरून आपलं सगळं जे काही दुर्भाग्य आहे, आपली जी दरिद्री आहे ती दरिद्री त्या ठिकाणी दूर होईल. आणि म्हणून तो काय करतो, आपल्या बायकोच्या गळ्यातला जे काही एक दागिना असतो तो दागिना नेतो आणि तो विकतो. आणि विकून त्या ठिकाणी पैसे घेऊन येतो आणि ते सर्व पैसे तो काय करतो, आकड्यावर लावतो. त्याचा असा समज असतो की ज्यावेळेस आपल्याला आकडा लागेल त्यावेळेस आपण नक्कीच त्या आकड्यातून काय करणार आहोत, तर त्या आकड्यातून मिळणाऱ्या पैशामुळे आपल्याला काय मिळणार आहे, आपलं सगळं दैन्य फिटणार आहे. आपण पोरांची परीक्षेची फी भरू शकणार आहोत. त्याचबरोबर आपण घरात मुलांना कपडे लत्ते, घरामध्ये बाजारहाट, बायकोला साडी आणि आपला स्वतःसाठी सुद्धा चकाचक असे कपडे त्या ठिकाणी घालून तो फिरणार असतो. अशी स्वप्न त्या ठिकाणी ते आकडा लागल्यानंतर आपल्याला मिळेल आणि आपण हे सगळं पूर्ण करू अशी स्वप्ने तो पाहत असतो. आणि अशाच वेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला या सगळ्या चिंतेमुळे रात्रभर झोप येत नाही आणि सकाळ काही न आवरता तो टपरीवर जातो. त्या ठिकाणी तो आपण लावलेले सगळे पैसे त्या ठिकाणी आकडा लागतो की नाही त्यामुळे त्याच्या काळजाचा ठोका चुकत असतो. आणि म्हणून तो आधाशासारखा त्या आकडा बघायला त्या टपरीवर जातो तो. आणि त्या आकडा बघताच तो हादरतो, कारण त्याचा जीव त्या ठिकाणी भोवऱ्यात घाबल्यासारखा होतो. आणि आपल्या पायाखालची जमीन सरकावी तशी त्याच्या पायाखालची जमीन सरकते. आणि त्याच्या लक्षात येतं की आपल्याला आकडा लागला नाही, आपण साफ हरलो, सगळे पैसे गेले. आणि ह्याचे सगळे जेवढे अंदाज आहेत ते सगळे अंदाज चुकले, म्हणजे सगळेच पैसे बुडाले होते. आणि त्याची सगळी भिस्त आजच्या आकड्यावर होती. आणि म्हणून अंगातून त्राण गेल्यासारखा तो खाली बसला. त्याला काहीच सुचेना, त्याचं मन खचून गेलं. काय काय स्वप्न त्याने बघितली होती आणि आपल्या बायका पोरांना आपण तोंड कसं दाखवायचं हा विचार त्याच्या मनामध्ये उठला. आणि अशाच तंद्रीत तो त्या ठिकाणी रेल्वे लाईनकडे गेला. रेल्वे लाईनवर त्या ठिकाणी रेल्वे खाली जीव द्यावा असं त्याला त्या ठिकाणी वाटू लागलं. आणि मग अशा अवस्थेमध्ये रेल्वे रूळ गरम झाला होता, तरीसुद्धा त्या रुळाचा गरम स्पर्श त्याच्या मानेला झाला. आणि ते रेल्वेचं जे काही प्रचंड धूळ आहे तो त्याच्याच दिशेने येताना त्याला दिसला. आणि तेवढ्यात रेल्वेचा आवाज अगदी जवळ येऊ लागला. त्याच्या छातीची धडधड वाढू लागली. काही क्षण सगळे स्तब्ध झाल्यासारखं झालं होतं आणि असं पोकळ झाल्यागत वाटू लागलं. रेल्वेची धडधड, मृत्यू अगदी समीप त्याला दिसू लागला होता. आणि मग अशा वेळेस त्याच्या डोळ्यासमोर एक चित्र तरळलं की आपलं घर, सोन्यासारखी बायको, लहान सहान गोजीरवाणी 2 मुलं आपल्यानंतर त्यांचं कसं होणार, ती बेवारस होणार आणि गल्लीतल्या रस्त्यावर भीक मागतात असं दृश्य कुठंतरी त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेलं. आणि मग त्या दृश्यामुळेच त्या ठिकाणी त्याला एक झटका लागावा तसा रेल्वे रुळातून तो बाजूला झाला. आणि काही क्षणातच तो रेल्वे ते प्रचंड कर्णकर्कश आवाज करत ती रेल्वेची खाडखाड त्याच्याजवळून निघून गेली. डोळे मिटून डोक्याला हात लावून शांत बसलेला विनायक हा रेल्वेची धडधड कमी होत गेली आणि अजून छातीची धडधड मात्र त्याची थांबली नव्हती. गुडघ्यात मान घालून तो अंधारात कितीतरी वेळ बसला होता. मनात काहीतरी ठरवून तो उठला, घराकडे चालू लागला. त्याच्या पावलात त्याच्या पावलात आता आत्मविश्वास वाटत होता. एकेका पावलाबरोबर तो आपली दिशा ठरवत होता. सकाळी तो लवकर उठला. त्याचं माळ्यावर पडलेलं खोरं हुडकून आंघोळ करताच तो पाण्यानं स्वच्छ धुवून त्यानं घेतलं. त्यानं निवडलेला मार्ग कष्टाचा होता, काट्याकुट्यातून जाणार होता, पण घामाची मोती करणारा होता. लोक हिणवतील, 4 दिवस हसतील, पण इनामदारीनं किंवा इमानदारीनं राहणाऱ्या हातांना भीती कोणाची हा प्रश्न त्याच्या मनामध्ये होता. आणि म्हणून खांद्यावर खोरं टाकून तो नाना गवंड्याच्या घराकडे चालू लागला. आता त्याला कष्टाच्या भाकरीची चव चाखायची होती.
त्याच्यात झालेल्या या बदलानं त्याची बायको सुखावून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. तिलाही आजची संध्याकाळ कधी येईल असं झालं होतं. म्हणजेच या ठिकाणी विनायकनं पुन्हा कष्टाचा मार्ग निवडला होता. त्याला कुठेतरी समजलं होतं की जरी आत्महत्या केली तरी आपली बायका मुलं त्या ठिकाणी उपाशी राहतील, रस्त्यावर वणवण भीक मागत फिरतील आणि हे आपल्याला नको आहे. ह्या विचारानंच त्याने आत्महत्या करण्याचा आपला निर्णय मागं घेतला आणि दुसऱ्या दिवसापासून सकाळ होताच तो काय केलं, त्याने आपल्या माळ्यावर टाकलेलं जे काही खोरं होतं ते खोरं फावडं काढलं आणि तो नाना गवंड्याच्या घराच्या दिशेने चालू लागला. आणि मग त्यावेळेस त्याच्या पत्नीला निश्चितच वाटलं की चला आज तरी संध्याकाळी आपल्याला काय होणार आहे, तर कष्टाची भाकरी त्या ठिकाणी खायला मिळणार आहे. अशी ही कष्टाची भाकरी हा जो काही कथासंग्रहातील शेवटची कथा आहे, ही कथा या ठिकाणी आपली पूर्ण होती आहे. आणि आपल्याला यातून निश्चितच संदेश असा सांगता येतो की ज्यावेळेस आपल्याला कष्ट करायचं असतं आणि कष्टाची भाकरी त्या ठिकाणी निश्चितच कशी लागते, गोड लागते. कष्ट केल्याशिवाय आपल्याला कोणीही आयते पैसे आणून देत नाही किंवा आपल्या गरजा कोणीही पूर्ण करत नाही. त्यामुळे आपण कष्ट हे केलंच पाहिजे. अशा प्रकारची शिकवण देणारी ही कथा या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी आहे आणि ही आपली या ठिकाणी पूर्ण झाली आहे. याच बरोबर हा जो काही संपूर्ण कथासंग्रह आहे, समकालीन मराठी कथा, असा 9 कथासंग्रहांचा किंवा 9 कथांचा हा जो संग्रह आहे हा संग्रह अभ्यासून आपला आजच्या तासाला पूर्ण झालेला आहे. यामध्ये आपण एकूण 9 कथांचा अभ्यास केला आहे. यातली पहिली कथा होती जेव्हा मी जात चोरली, याचे लेखक होते बाबूराव बागुल. त्यानंतरची दुसरी कथा आहे लाल चिखल, लेखक आहेत भास्कर चंदनशिव. त्यानंतरची पुढची कथा आपण पाहिली पाऊस आला मोठा, लेखिका आहेत गौरी देशपांडे. त्यानंतरची 5वी कथा आहे उठावण, याचे लेखक आहेत सदानंद देशमुख. आणि त्यानंतरची 6वी कथा आहे बाजा, याचे लेखक आहेत उषा किरण अत्राम. त्यानंतर दगड दवाखाना, राजेंद्र मलोसे. वापसी, अभिनव भडकमकर. शुभमंगल सावधान, संजय कळमकर. कष्टाची भाकरी, सचिन पाटील. अशा 9 कथांचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आपण व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे. तर तुम्ही हा कथासंग्रह अवश्य वाचा. यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न काढण्याचा प्रयत्न करा. आणि हा कथासंग्रह तुम्ही वाचल्यानंतर निश्चितच तुम्हाला या कथेतून निश्चितच चांगलाच बोध होणार आहे. तो बोध काय आहे, तो बोध आणि या कथासंग्रहावर आधारित जे काही प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल मी तुम्हाला देणार आहे. तेव्हा आजच्या तासाला या व्हिडिओमध्ये आपण हा कथांचा जे कथासंग्रह आहे हा कथासंग्रह आज आपण पूर्ण केला आहे. ठीक आहे, धन्यवाद.